नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। ऑपरेशन सिंदूर हे स्थगित झालेलं आहे, कायमचं बंद झालेलं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून जे भाषण केलं त्यामध्ये सांगितलं। आणि पुन्हा जर तुम्ही असा काही प्रकार केला पहलगामसारखा तर तुम्हाला आम्ही तुमची नांगी ठेचू, तुम्हाला मातीत लोळवू, अशा प्रकारची भाषा मोदी यांनी केली। तुमच्याकडे अण्वस्त्र आहेत पाककडे, म्हणून आम्ही त्याला घाबरत नाही। तुम्ही अण्वस्त्रांचा वापर कराल ती दहशतवाद्यांच्या हातात पडतील, म्हणून आम्ही काहीही बिचकणार नाही, आम्ही तुम्हाला अद्दल घडवू, असा मोदींनी दम दिला। आज ते आदमपूर विमानतळाच्या इथे गेले होते आणि तिथे त्यांनी हवाई दलाच्या सगळ्या जवानांबरोबर संवाद साधला आणि पुन्हा अत्यंत आक्रमक अशी भाषा केली। हाऊ इज द जोश असं ते म्हणाले। उरीच्या हल्ल्यानंतर आपण जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा हाऊ इज द जोश असं उरी या चित्रपटामध्ये त्याचा नायक अशी घोषणा देतो आणि ती घोषणा लोकप्रिय झाली। या सगळ्या भारत आणि पाकिस्तान बाबत नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या सगळ्या पावलांना सर्व जणांनी पाठिंबा दिला, एकमुखी पाठिंबा दिला। परंतु आता ऑपरेशन सिंधू स्थगित झाल्यानंतर काही प्रश्न विचारणं भाग आहे। मित्रांनो, आपण हे सगळे राष्ट्रप्रेमातूनच प्रश्न विचारतो, आपल्याला त्याची उत्तर हवीत। आम्हाला नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारला अडचणीत आणायचं नाहीये, पण आमचं समाधान झालं नाहीये। माझ्यासारख्यांचा आणि लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते विचारणं भाग आहे, म्हणून ते विचारतोय। बघा, हे ज्यावेळी शस्त्रसंधीची घोषणा झाली त्याच्या 2 दिवस आधी अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स म्हणत होते की आम्ही यांच्या काही भानगडीत पडणार नाही, भारत पाकिस्तानाच। कारण ट्रम्प यांचं ते धोरणच आहे की अमेरिका फर्स्ट आणि बाकीच्यांना मदतीसाठी सैनिक पाठवणं, त्यांना कुमक धाडणं, तिथे अमेरिकन सैनिकांनी लढणं, त्यामध्ये नाक खुपसणे, आम्ही काहीही करणार नाही, कारण आम्ही आमचं बघू आणि तुम्हाला काय करायचं ते करा, अशी भूमिका व्हान्स यांनी घेतली। मग असं काय घडलं 24 तासात की अचानक शस्त्रसंधी जाहीर झाली, घोषित झाली? कशामुळे अमेरिकेला असं वाटलं की अचानकपणे आपण त्यामध्ये मध्यस्थी करू, भारत आणि पाकिस्तान यांचा तणाव निवडावा म्हणून? आदल्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात ना, काय कारण घडलं, कोणत्या वाटाघाटी घडल्या हे कळालं पाहिजे। नरेंद्र मोदी असं म्हणाले की आम्हाला दहशतवाद्यांच्या विरोधात लढायचं होतं, म्हणून आम्ही हल्ले केले। पहलगाममध्ये ज्या पद्धतीने निरपराध पर्यटकांची हत्या झाली, म्हणून आम्ही अद्दल घडवली आणि फक्त अतिरेकी तळांवरती आणि काही सैन्याच्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले केले, कारण सैन्याचंही समर्थन अर्थातच दहशतवाद्यांना आहे। ठीक आहे, फेअर इनफ। परंतु 100 मोरके ठार झाले हे खरं आहे, अतिरेक्यांचं प्रचंड नुकसान झालं हे खरं, पण अतिरेक्यांचे सगळे तळ उद्ध्वस्त झालेत का, हा माझा प्रश्न आहे। तुमचं टार्गेट काय होतं की अतिरेक्यांचा संपूर्ण नायनाट करणं, तो संपूर्ण नायनाट झालाय का? अजून अतिरेकी तिथे आहेत का? आणि जर अतिरेकी आणि त्यांचे तळ अन्य काही ठिकाणी असतील, 9 तळ उद्ध्वस्त केले, बाकीचे तळ कुठे आहेत? त्यांना पाकिस्तान मदतच करणार आहे, पाकिस्तान लष्कर असं आहे। तर मग तुम्ही इतके आक्रमक पवित्रा धारण केला असता, अगदी रावळपिंडीवरती तुम्ही हल्ले केले आणि आदल्या दिवशी म्हणजे शस्त्रसंधी होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक, सरकारचे लोक, अनेक युद्धतज्ञ म्हणत होते की पाकिस्तानचे 4 तुकडे करूया आपण। अत्यंत आक्रमक भाषा, एक प्रकारची उन्मादही चढलेला होता, युद्धजवळ चढला होता। मग असं काय झालं की सगळं शांत झालं अचानकपणे, आणि जे म्हणत होते 4 तुकडे करू, पाकिस्तान बेचिरा करू, ते पाठिंबा देणारे अचानक शांत कसे झाले, हा माझा प्रश्न आहे। बरं, हा जो शस्त्रसंधीचा जो निर्णय झाला तो कुठल्या पातळीवर झाला? म्हणजे असं आहे की अमेरिकेने दडपण आणलं का त्याच्याबाबत?
अमेरिकेने दडपण आणलं असेल, कारण याच्यामध्ये पाकिस्तान आपल्यावरती हल्ला का करतो पहलगामला किंवा कुठेही, की काश्मीर आपल्याकडचा जो काश्मीर जो आपलाच आहे आणि पाकव्याप्त काश्मीर आपलाच आहे, त्या काश्मीरमध्ये एक प्रकारचं हिंसा करायची, अस्थिरता करायची, तिथे स्थानिक जनतेत रोष उत्पन्न करायचा आणि काश्मीर आपला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं हा पाकिस्तानचा डाव आहे. आणि मुनीर जे आहेत लष्कर प्रमुख तेही वारंवार हे बोलून दाखवतात. धार्मिक द्वेष त्यांनी पसरवला आहे त्याच्यामध्ये. याची भाषणं त्यांचं भाषणही उपलब्ध आहे. पण हा मुनीर जो लष्कर प्रमुख आहे तो बंकरमध्ये लपलाय किंवा त्यालाच अटक होणारी किंवा अटक झाली आहे अशा बातम्या येत होत्या. पण तो मुनीर व्यवस्थित आहे आणि तो पाकिस्तानमध्ये जे सैनिक जखमी झाले आहेत, हॉस्पिटलमध्ये नागरिक जखमी झाले असतील किंवा कोणी असेल, हॉस्पिटलमध्ये जाऊन सैनिकांची विचारपूस करतानाचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. मग या मुनीरचा बंदोबस्त झाला की नाही, त्याची हकालपट्टी झाली का नाही झाली, आणि मुनीर हा याला जबाबदार आहे. मुनीरने अमेरिकेशी कॉन्टॅक्ट केला होता आणि अमेरिकेशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ट्रम्प तर म्हणत आहेत की भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आम्ही दोघांबरोबरचा व्यापार थांबू असा दम ट्रम्प यांनी दिला. आणि आम्ही हा दम दिल्यानंतर हे शस्त्रसंधी झाला असं स्वतः ट्रम्पच म्हणतात. मोदींच्या भाषणा अगोदर त्यांनी सांगून टाकलं. हे त्यांचं भाषणातच त्यांनी सांगून टाकलं की हे थोडक्यामध्ये अमेरिकेने दम दिला, व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर शस्त्रसंधी असा ट्रम्प यांनी दम दिला. मग ट्रम्प कोण याच्यामध्ये बोलणार आहे? स्वतः मोदीजी बघतील ना याचं काय ते. ट्रम्पनी कशाला सांगायला पाहिजे त्याबाबत? ट्रम्प यांना कोणी अधिकार दिला की भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा? हा प्रश्न आहे ना. आणि बघा तुम्हाला सांगतो की सिमला करार जो आहे आपला, आता याच्यामध्ये खुद्द शरद पवार जे माजी संरक्षण मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं, रास्तपणे म्हटलं की सिमला करारामध्ये काश्मीरचा प्रश्न आणि भारत पाकिस्तान यांच्यात जे काही प्रश्न असतील विवाद्य ते आपापसात चर्चेने सोडवायचं असं ठरलं. शरद पवार असं म्हणतात. शरद पवारांनी हे युद्ध सुरू झाल्यावरती सरकारला पाठिंबा दिला, फोन करून मोदींचं अभिनंदन केलं, पाठिंबा दिला त्यांना. गलवान खोऱ्यामध्ये चीननी घुसखोरी केली आणि मग संघर्ष झाला, धुमश्चक्री झाली. त्यावेळी राहुल गांधी म्हणत होते की चीनने आपला किती भूभाग आक्रमित केलेला आहे. तेव्हा मोदी म्हणाले ना कोई घुसा है ना कोई घुसा है ना घुसने देंगे. चीन म्हणलं कोणीच आलं नाही म्हणाले. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की मुत्सद्देगिरी म्हणजे खरी माहिती दडवणं नाही, तुम्ही मान्य करा, असं मनमोहन सिंग स्वतः माजी पंतप्रधान म्हणाले होते. ज्यांनी चीनच्या बरोबर जो संघर्ष झाला त्यावेळी मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. पण ते म्हणाले होते हे दडवू नका, चीनने आक्रमित केला आपला भाग. आणि मग काही महिन्यांपूर्वी जेव्हा दोघांमध्ये समझोता झाला आणि सैन्य माघारीचा निर्णय झाला, हा सैन्य माघारीचा निर्णय म्हणजे त्यांचं आक्रमण झालंच होतं ना आपल्याकडे, हे अप्रत्यक्षपणे मान्य केलं होतं. पण राहुल गांधींनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यावरती गलिच्छ कॉमेंट्स करण्यात त्याला आल्या, द्वेषपूर्ण त्यांच्यावरती कमेंट्स करण्यात आल्या. राहुल गांधी तेच प्रश्न उपस्थित करत होते आणि राहुल गांधी आजही म्हणत होते, म्हणजे आत्ता गेल्या काही दिवसात, की पाकिस्तानच्या मागे चीन आहे आणि चीन आणि पाकिस्तान अधिक जवळ आलेले आहेत. कारण चीनची बरीच मिसाईल्स असतील किंवा बाकीची विमानं वगैरे ह्याचा वापर आत्ता पाकिस्तानने इतका केला आणि चीन पाकिस्तानच्या मागे आहे आणि ते अधिक त्यांचं संबंध घट्ट झालेले आहेत, भेटीगाठी सुद्धा झालेले आहेत. हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे. काय चूक आहे ते म्हणाले ते. आणि जर शरद पवार म्हणतायत की या समस्या सिमला करारामध्ये ठरलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये अमेरिका किंवा कोणी नाक खुपसता कामा नये. आता मी तुम्हाला सांगतो की शरद पवार अतिशय योग्य बोलले आणि शरद पवारांनी कधी नव्हे तो सरकारच्या विरोधात कडक पद्धतीने विधानं केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. वेळोवेळी ते बोलत नाही, तसं बोलायला पाहिजे. त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. माजी संरक्षण मंत्री आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, माजी कृषी मंत्री आहेत. कडक बोलायला पाहिजे, कडक बोलत नाहीत. ही आमची तक्रार आहे. आणि हे
आपण देशभक्तीच्या, आपण सगळे देशभक्त आहोत म्हणूनच प्रश्न विचारतोय, कारण हे सरकार आपलं आहे. मोदी आपले पंतप्रधान आहेत सगळ्यांचे, ते आपण विचारणार ना त्यांना, तुम्ही सांगा याची उत्तर. सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह सगळ्या पक्षांनी केलेली आहे. हे काँग्रेसने विशेष अधिवेशनाची मागणी केली. शरद पवार म्हणाले की सर्वपक्षीय बैठक बोलूया, म्हणजे तिथे अधिकारी, लष्करी अधिकारी येऊन आपल्याला ब्रीफ करू शकतात. संसदेमध्ये जर चर्चा झाली तर ती बाहेर जाऊ शकते. ठीक आहे, शरद पवारांचा मुद्दा आपण मान्य करूया, पण ती सर्वपक्षीय बैठक तरी बोलवा आणि त्याला पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहावं. यापूर्वी जी बैठक झाली होती त्यावेळी पंतप्रधान हजर नव्हते. का हजर राहत नाही ते? काय त्यांना त्याच्यात कमीपणा वाटतो? काय हरकत आहे हजर राहायला? अजिबात नाही. ती सर्व पक्षाच्या सहमतीने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं काही सूचना घेता येईल. तुम्ही थेटपणे संवाद साधा ना त्यांच्याशी. काय तुम्हाला कमीपणा वाटतो? तुम्ही महान नेते आहात, आम्ही मान्य करतो. तुम्ही आणखीन कित्येक वर्ष राज्य करा, आम्ही मान्य करतो, पण निदान सर्वपक्षीय बैठकीत हजर राहा. आणि मुख्य म्हणजे मी असं म्हणतो आहे की जर ट्रम्प म्हणतायत की मी दम दिला, एक प्रकार ते असंच म्हणतात ना, मी व्यापार थांबवण्याची धमकी दिला. अमेरिकेचा व्यापार जर भारताबरोबर थांबला, आपलं नुकसान आहे, पण त्यांचंही नुकसान आहे ना. त्यांचं काही कमी नुकसान होणार आहे? उलट चीन आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष जो आहे तो आहे. आत्ता काही काळ त्यांनी याच्यामध्ये स्थगिती आणली असली, करयुद्ध थोडंसं निवळलं असलं तरीसुद्धा चीनच्या विरोधात भारताचा उपयोग आहे अमेरिकेला. कारण चीन आणि अमेरिका याचे संबंध चांगले नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारताबद्दल त्यांना प्रेम आलेलं आहे अमेरिकेला. पण तुम्हाला सांगतो की सिमला कराराच्या वेळी काय झालं होतं. इंदिरा गांधी यांचं बांगलादेशमध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे त्यांनी केले. त्यावेळी तुम्हाला सांगतो काय झालं होतं थोडक्यात. त्या युद्धाच्या वेळी 2 आघाड्यांवरती, एकीकडे काश्मीरमध्ये प्रचंड हल्ले केले, विमानाने हल्ले केले, अनेक शहरांवरती हल्ले केले पाकिस्तानने, आणि तिकडे आपल्या पूर्वेच्या भागामध्ये, म्हणजे आता जो बांगलादेश आहे त्याला लागून त्या भागामध्ये तिकडे सुद्धा एक मोर्चा आपण वळवला होता आणि तिथे दोन्ही आघाड्यांवरती युद्ध चालू होतं. आणि त्यावेळी इंदिरा गांधींनी युरोपचा आणि अमेरिकेचा दौरा केला. तेव्हा इंदिरा गांधींनी सांगण्यात आलं की पूर्व पाकिस्तान, म्हणजे जो आता बांगलादेश आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका, ढवळाढवळ करू नका. सरळ अमेरिकेने प्रेशर आणलं, इंदिरा गांधींनी जुमानलं नाही ते. त्यावेळी अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बाजूला होतं, मागे भक्कमपणे उभे होतं. अमेरिका तर प्रचंड शस्त्रास्त्र पाकिस्तानला तेव्हा देत होतं भारताच्या विरोधात. पण इंदिरा गांधींनी बघा 1971 साली आपली आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, गरिबी होती, दुष्काळाची संकट होती, पण इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. त्यांनी तिकडे सोव्हिएट रशियाबरोबर करार केला आणि म्हणजे त्यामध्ये सुद्धा धोरणीपणा त्यांचा दिसून येतो. आणि इंदिरा गांधींनी अमेरिकेचं दडपण मानलं नाही. जे आज ट्रम्प धाडस करतायत की मी सांगितलं, आम्ही युद्ध सोडवलं, मी शस्त्रसंधी करायला सांगितलं, असं ते सांगतायत. हा आपला अपमान आहे. आपल्यासारख्या एका बलाढ्य, म्हणजे आपण 5वी अर्थव्यवस्था आहोत, 3री अर्थव्यवस्था होणार होत, आपण उद्याची महासत्ता आहोत. 2047 मध्ये आपण जगावरती राज्य करण्याची स्वप्न बाळगतोय. अशा देशाने अमेरिकेचं दडपण कशासाठी बाळगायचं? अमेरिका काय वाकडं करू शकणार आहे आपलं? पण आपण ते मानले असं दिसतंय तरी. कारण बघा, अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स, रुबियो हे परराष्ट्र मंत्री, आणि शिवाय आपण वेगवेगळ्या देशांबरोबर, परराष्ट्रमंत्री जयशंकर वेगवेगळ्या देशांवरशी फोनवरनं चर्चा करत होते. पण सिमला करारामध्ये जे झालंय की सिमला कराराच्या अगोदर काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं होतं. त्याच्या इतिहासात जायला नको आपण. म्हणजे आंतरराष्ट्रीयकरण झालं होतं ते आपण उभयपक्षी, म्हणजे बायलॅटरल करण्यामध्ये आपण यश सिमला करारामध्ये मिळवलं. सिमला कराराचं हे यश आहे. शिवाय शांततापूर्ण पद्धतीने सहजीवन हे आपण मान्य केलं. आणि त्यावेळी जी आपली
युद्धानंतर त्यावेळी जी ताबारेषा होती आपली, त्याच्या अलीकडे पलीकडे काही कुठल्याही प्रकारची कुरापत काढायची नाही. ती ताबारेषा हीच आपली नियंत्रण रेषा आपण मान्य केली. ही अतिशय महत्त्वाची कामगिरी आपण सिमला करारामध्ये केली. मग त्यावेळी आपण 90,000 सैनिक युद्धकैदी होते, त्यांना आपण सोडून दिलं. लाहोरपर्यंत आपण फौजा आपण लाहोरपर्यंत का नाही घुसलो, आपण पुढेपर्यंत आलो होतो, असे प्रश्न तेव्हाही विचारण्यात आले होते. पण त्यावेळी आपलं काय टार्गेट होतं की 2 तुकडे आपण केले आणि आपण आंतरराष्ट्रीय करार मदार मानणारा देश होता. पाकिस्तानसारखा देश नाही आपला, मध्ययुगीन देश आहे तो. पाकिस्तान आणि आपली तुलनाच करण्याचं कारण नाही, पण ती तुलना एक प्रकारे ट्रम्प करत होते. ट्रम्प यांनी एका शब्दानेही पाकिस्तानचा धिक्कार केला नाही. दहशतवादी तळ असतील, लादेनला तिथे मारलं ना अमेरिकेने, अजूनही दहशतवादी तिथे आहेत जे अमेरिकेविरुद्ध कारस्थानं करतात, तिथे इस्रायलच्या विरुद्ध करतात, भारताच्या विरुद्ध करतात. अमेरिका किंवा ट्रम्प एक शब्दानेही पाकिस्तानला बोलले नाहीत. का त्यांनी विचारलं नाही पहलगाम तुम्ही का केलं. आणि एवढं असून IMFची मदत त्यांना मिळाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मॉनिटरी फंड जो आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचं वर्चस्व आहे. भारताने म्हटलं होतं देऊ नका त्यांना ही मदत करोडो डॉलर्सची, कारण पाकिस्तान त्या मदतीमधनं पुन्हा प्रशिक्षण तळ आणणार, पुन्हा शस्त्रास्त्र घेऊन ती भारताच्या विरोधात वापरणार. हे तुम्ही करू नका अशा कळकळीचं आवाहन केल्यावर सुद्धा अमेरिकेने ते मान्य केलं नाही. मग अमेरिकेशी दोस्ती असल्याचा काय फायदा आपल्याला. काय केलं अमेरिकेने आपल्यासाठी इथे. केवळ मिठ्या मारून उपयोग होणार नाही. माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प किंवा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणून काय उपयोग आहे. अमेरिकेने आपल्याला काय मदत केली या बाबतीत. पाकिस्तानला चमकवलं का त्यांनी. मागे पाकिस्तानला सांगितलं की हे सगळे इतर उर्वरित दहशतवादी तर उद्ध्वस्त करा, नाही तर आम्ही उद्ध्वस्त करू, किंवा भारताला सांगू की तुम्ही उद्ध्वस्त करा. पण ते काहीही झालं नाही. आणि भारत आणि पाकिस्तानला एका इक्वल फुटिंगवरती आणलं त्यांनी, एका पातळीवरती. अरे पाकिस्तान भारतापुढे कपपदार्थ देश आहे, रानटी देश आहे तो, दहशतवाद्यांचा देश आहे तो. आपलं सैन्य दल आणि त्यांच्या सैन्याला तुलना होऊ शकत नाही. आपल्याकडचा जो आधुनिक दृष्टिकोन आहे, आपला जो सेक्युलर दृष्टिकोन आहे, आपला उदारमतवाद आहे, लोकशाही आहे, तिथे कुठे लोकशाही आहे. या भुत्तोंना विचारते कोण. ते निवडून आलेत का. ते लष्करशहांच्या पाठिंब्यामुळे ते सरकार हे अस्तित्वात आले. इम्रान खानलाच मोठा तिथे पाठिंबा आहे, यांना कुठे पाठिंबा आहे. त्यामुळे मुनीर हा लष्कर प्रमुखच राज्य करतोय, ISI राज्य करते तिथे. अशा पाकिस्तानला जिथे कुठल्याही लोकशाही संस्थाच अस्तित्वात नाही, आर्मी राज्य करते, लोकशाहीचा देखावा आहे, तो आणि भारत हे सारखं आहे. ट्रम्प असं म्हणतात. आणि ट्रम्प एवढं झाल्यावरती बघा पुन्हा म्हणाले की मी काश्मीरमध्ये प्रश्नामध्ये तो प्रश्न मध्यस्थी करण्यामध्ये तयारी आहे माझी, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. म्हणजे त्यांचा उर्मटपणा बघा की. पण मोदीजींच्या भाषणामध्ये कालच्या एका शब्दानेही त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेखही केला नाही. मोदीजींनी असं का केलं. त्यांनी सुनवायला पाहिजे होतं त्यांना की तुम्ही आमच्या भानगडीत ना खूप सुनू नका, आम्ही बघू आमचं काय ते. आणि व्यापार बंद करू वगैरे अशा धमक्या देऊ नका आम्हाला, काहीतरी सुनवायला पाहिजे होतं ना. अरे एवढा मोठा देश आहे. आता 1971 आपली तुलनेने ताकद जगामध्ये कमी असताना इंदिरा गांधींनी जे सामर्थ्य दाखवलं ते माझी अपेक्षा होती की मोदींनी दाखव. मोदी आता इतके 10 वर्ष होऊन गेले, पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. अख्खा देश त्यांच्या मागे, भाजप मागे, NDA मागे, त्यांच्या मागे. काय कमी आहे त्यांना आता. अरे द्या ना तुम्ही अशा प्रकारे सडेतोडपणे सुनवा. आता एवढी टीका झाल्यानंतर मग आत्ता मी बघितलं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी खुलासा केला आहे. बघा ते काय म्हणतात. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय चर्चेतून सोडवला जाईल. त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही असं ते म्हणाले. आणि हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण आहे, त्यात कुठलाही बदल झाला नाही आहे. आणि आम्ही तेच म्हणतो ना, हे मोदीजींनी सांगायला पाहिजे होतं ना. ट्रम्प तुम्ही आमच्यामध्ये ढवळाढवळ करतो, आम्ही आमचं बघू. आणि काश्मीर प्रश्न हा विवाद्य नाहीच आहे. आता काश्मीर आमचाच आहे, आमच्या इथला, आणि पाकव्याप्त काश्मीर सुद्धा आमचा आहे.
आणि आज ना उद्या आम्ही तो घेऊ असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. बरं, आता अशी गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या मी तुम्हाला गोष्टी सांगतोय, सिमला कराराचं सांगतो आणि इंदिरा गांधींचं हे जे सांगितलं ते इंदिरा गांधींनी युरोप आणि अमेरिकेचा दौरा करून आपली भूमिका स्पष्ट केली होती सगळी आणि काहीही किंतु मनात ठेवला होता. आणि इंदिरा गांधींचं या विजयानंतर बांगलादेशा प्रचंड कौतुक वाजपेयींनी केलं, सगळ्या जगाने कौतुक केलं त्यांचं. आणि त्याच्यानंतर पाकिस्तान सुद्धा इतकं वरमलं बघ, ते जे त्यांचे नियाजी म्हणून पूर्वेकडचे जे प्रमुख होते लष्कराचे, त्यांनी शरणागती लिहून दिली, लेखी लिहून दिली शरणागती, आम्ही हे करणार नाही, आम्ही ते करणार नाही वगैरे. आत्ता शस्त्रसंधी झाला तेव्हा पाकिस्तानी मान्य केलं का की यापुढे दहशतवाद आम्ही पूर्ण सोडला आहे, आमच्याकडे इतके तळ ते आम्ही आमच्या उद्ध्वस्त करू. मुंबई हल्ल्यामधले जे काही बाकीचे जे लोक होते दहशतवादी त्यांना आम्ही फाशी देऊ, सुळावर चढू, असं काही म्हटलं? एक तरी आश्वासन दिलं का त्यांनी? यापुढे आम्ही असं करणार नाही असंही लेखी आश्वासन घ्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडनं. पण ते तिथे विजययात्रा करतायत, आम्ही विजय मिळवला भारतावरती असं म्हणतायत. म्हणजे किती खोटारडे लोक आहेत ते बघा. म्हणजे निदान आमचं चुकलं, आम्हाला आता शहाणपणाला काहीही भाषा नाही आहे त्यांची, त्यामुळे त्यांच्यामध्ये वागण्यास सुतराम शक्यता नाही. अजून एक दणका द्यावाच लागणार आहे आणि मोदींनी तो द्यावा, जरूर द्यावा. प्रश्न असा आहे की या मुद्द्यांचं आपण काय करणार. आणि पुन्हा दहशतवाद झाला तर आम्ही ते युद्ध मानू असं मोदीजी म्हणाले. मग आता शोपियामध्ये 3 दहशतवादी आपण ठार मारले, त्याच्या अगोदर अजून एका ठिकाणी दहशतवादी घुसले होते. दहशतवादी चालू आहे, दहशतवादी कृत्य. मग तुम्ही आत्ता ऑपरेशन सिंधू का थांबवलं? चालू आहे ना, आत्ता आपल्याकडे घुसून अजून दहशतवादी घुसतात, आपण ठार मारतोय, चांगली गोष्ट आहे. पण ते घुसवत आहेत ना अजूनही, काल आज आता उद्या परवा चालूच राहणार आहे त्यांचं. मग तो बंदोबस्त आपण कसा करणार हा प्रश्न आहे ना कळीचा. शस्त्रसंधी करण्यापूर्वी पाकिस्तानने काय काय गोष्टी मान्य केल्या हे आम्हाला कळायला पाहिजे ना, ते नाही कळालं. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, सिंदूरमुळे पाकिस्तानची फजिती झाली. हां, आता एवढी फजिती झाल्यानंतर जेव्हा करार होतो शरणागती पत्कार, तेव्हा तो 2 पक्षामधला जो पराभूत पक्ष असतो तो खाली येतो. ट्रम्प यांनी, मुनीर यांनी माझ्याकडे किंवा काय ते शरीफ यांनी, पंतप्रधान शरीफ यांनी माझ्याकडे या गोष्टी मान्य केल्या असं काहीही सांगितलं नाही आहे, हे आपण लक्षात घ्या. काहीच सांगितलं नाही त्यांनी. आता 2019मध्ये सुद्धा ट्रम्प यांनी काश्मीरबाबत असंच वक्तव्य केलं होतं, आम्ही मध्यस्थी करायला तयार होतो काय. म्हणजे काश्मीरबाबत त्यांना नाक खुपसायचं आहे ट्रम्प यांना. आत्ता त्यांचं ते धोरण आहे की काय असं वाटायला लागलं. शिवाय जे अतिरेकी 4 अतिरेकी ज्यांनी पहलगामसारखं हत्याकांड घडवलं, ते विनय नरवाल नौदल कमांडर, नौदल अधिकारी, त्यांच्या पत्नीचा आक्रोश तुम्हाला आठवत आहे? किंवा आपले महाराष्ट्रातले जगदाळे किंवा पुण्यातले ते कुटुंब, 6 महाराष्ट्रातले लोक होते, त्यांचं आक्रंदन आठवते? ते म्हणाले की हे अद्दल घडवली आपण, हे कबूल आहे, पण ही अद्दल पुरेशी नाही असं माझं मत आहे. सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की पाकिस्तानला लक्षात राहील असा धडा शिकवा, कारण तुम्ही रावळपिंडीपर्यंत अटॅक केला होता ना. आणि जेव्हा इंदिरा गांधींनी तेव्हाचं युद्ध थांबलं, कारण त्यावेळी 7वं आरमार अमेरिकेने उतरवण्याची तयारी केली होती आपल्या हिंद महासागरात, बंगालच्या उपसागरात. पण इंदिरा गांधी तेव्हा नमल्या नाहीत. मग शेवटी अमेरिकेने पाकिस्तानला सांगितलं की बाबा तुम्ही आता हे बंद करायचं सगळं, नाही तर नेस्तनाबूत व्हाल. आणि मग जनरल नियाझी त्यांनी शरणागती लिहून दिली. आपण त्यावेळी कुठेही माघार घेतली नव्हती, आपला पवित्र आक्रमक होता. पण लाहोर का नाही काबीज केलं आपण वगैरे प्रश्न तेव्हा कोण विचारत होतं? जनसंघवाले विचारत होते. मग आता हेच प्रश्न आम्ही विचारले किंवा काँग्रेसने किंवा तृणमूल काँग्रेस कोणीही विचारले तर ते त्याला देशद्रोही असं म्हणता येणार नाही, जी भाजपची सवय. बरं, तुम्हाला सांगतो की त्यावेळी याच्यापूर्वी जेव्हा
असाच संघर्ष झाला होता, त्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती आणि तेव्हा आप आणि MIMला बोलवण्यात आलेलं नव्हतं. पंतप्रधान मोदींनी, मला वाटतं पुलवामा, बालाकोट वगैरे नंतर, तेव्हा त्यांना बोलवलं नव्हतं. हे सुद्धा का त्यांनी केलं याची कल्पना नाही आहे. पण जे शरद पवार यांनी प्रश्न विचारले ते अतिशय योग्य आहेत. फक्त शरद पवार नाही, राहुल गांधी प्रश्न विचारत आहेत, अनेक जण विचारत आहेत, अनेक रणनीती तज्ज्ञ विचारत आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे ब्रीफिंग आहे ते ब्रीफिंग म्हणजे जे परराष्ट्र मंत्रालय करत आहे, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी करत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण हे ब्रीफिंग स्वतः पंतप्रधान मोदींनी जसं भाषण केलं तसं प्रेसला बोलवून सांगायला काय हरकत आहे? आता तुमचा विजय झाला आहे ना, मग सांगा ना त्याचे डिटेल्स. पत्रकार काही प्रश्न विचारतील त्यांना उत्तरं द्या तुम्ही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जी शस्त्रसंधी परस्पर घोषणा करून टाकली त्यावेळी पत्रकार होते ना तिथे, आणि पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलायला काही कसरत नाही, ते बोलतात. पण अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती प्रेसला, मीडियाला दिली बातमी, संवाद साधला पाहिजे, सर्व पक्षांशी संबंध साधला पाहिजे. आणि या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न आहेत की शस्त्रसंधी अचानक घोषित का केला, अमेरिकेने दडपण आणलं का, आपण दडपण का स्वीकारलं, पाकिस्तानने कोणत्या अटी मान्य केल्या, का आपण हे सगळं आपली शस्त्रसंधी करण्याची आपली काय तयारी दर्शवली, आपण का घाई केली आपण अशी अचानकपणे, हे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. आणि आपण पाकिस्तानला पूर्णपणे म्हणजे अगदी जन्माचा धडा त्यांना मिळेल अशा प्रकारे अद्दल घडवण्याच्या स्थितीमध्ये असेपर्यंत होतो, मग आपण आयत्या वेळी त्यांच्या अटी मान्य करून शस्त्रसंधी काढेल. कारण जर दारोदारी भीक मागत होता पाकिस्तान, सगळ्यांची आळवणी करत होता की भारताला थांबवा थांबवा थांबवा, मग जेव्हा ते आपल्या पायाशी आले, गुडघ्याशी आले, लोळण घेत आहेत, लोटांगण घालतात आपल्या पुढे, तेव्हा त्यांना विचारायला पाहिजे होतं ना, या अटी मान्य करा, हे करा, जम्मू काश्मीरचा तुमचा संबंधच नाही हे मान्य करा, जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणार नाही, भारतात अन्य ठिकाणी कुठे अजूनही धमक्या येतात ना, अमुक उडू तमुक उडू, हे कोण धमक्या देत आहे? भारत विरोधी तुम्ही जो प्रचार करताय तो थांबवा तुम्ही, विखारी प्रचार. शस्त्रसंधीचं उल्लंघन करताय ते थांबवा, ठिकठिकाणी उल्लंघन करताय, सीमा रेषेपाशी, नियंत्रण रेषेपाशी, हे थांबवा तुम्ही. कोणत्या अटी आपण कोणत्याही अटी घातल्या नाहीत का त्यांना? का नाही घातल्या? आपण विजेते होतो, जेते आहोत ना आपण, मग अटी घाला त्यांना, का नाही घातल्या अटी? आणि अमेरिकेची दादागिरी का मान्य केली आपण? हे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं मोदीजी तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. निदान सर्वपक्षीय बैठक तरी बोलवा, तिथे तुम्ही हजर राहून सगळ्यांच्या प्रश्नांचं समाधान करा. जेव्हा तुम्ही समाधान कराल तेव्हा तुमच्या मागे देश आणखीन खंबीरपणे उभे राहील. पण देशाच्या मनात काही शंका आहेत, त्यांना प्रामाणिकपणे उत्तरं द्या, एवढंच आवाहन करतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात, प्रतिक्रिया नोंदवा. इथेच थांबतो. नमस्कार.